आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात येत आहे किंवा त्यांना खात्यावर पडत आहेत. कसं आपण आज आनंद उत्सव साजरा करत आहेत? लताताई सोनवणे या आमदार आणि मुख्यमंत्री यांच्या राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजना आहे, यामुळे आम्हाला 3,000 रुपये खात्यावर पडले. सगळ्यांना मिळाले म्हणून आम्ही खूप आनंदित आहोत. आपले आमदार लताबाई सोनवणे आणि नरेंद्र मोदी यांना लाडकी बहीण योजना चालू केली होती. आम्हाला सर्व महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहे. त्यांची मी खूप आभारी आहे. चोपडाचे आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी या वटार गावामध्ये ज्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे पडलेले आहेत, अध्यक्ष या नात्याने आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वटार गावात आलेलो आहे. आज इथं आल्यानंतर असं वाटतं आहे की महिलांच्या चेहऱ्यावर पाहून की खरंच ही रक्षाबंधनाची भेट मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना दिलेली आहे. आणि हे करत असताना लताताईंनी मुख्यमंत्र्यांमागे लागून मध्य प्रदेशप्रमाणे लाडकी बहीण योजना ही योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटून ती सुरू करण्यासंदर्भात त्यांना भाग पाडलं आणि 3,000 रुपये आज रोजी प्रत्येक महिलाच्या खात्यात पडलेले आहेत. त्या 3,000 रुपयामध्ये महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचं कुटुंबाला काहीतरी हातभार लागावा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व दवाखान्यासाठी त्यांना तो पैसा कामात येणार आहे. आणि ह्या सर्व योजनेचं श्रेय लताताई सोनवणे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री दुसरे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे.